MIM ही भाजपाची बी टीम. प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. या निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. अशोक चव्हाण यांना भाजप ही हिरवी करायची असून अप्रत्यक्षपणे ते भाजपाला मदत करत आहेत. नांदेड महापालिकेतील काँग्रेसचे काही मुस्लिम नगरसेवक MIM मध्ये जात असल्याचा आरोप करत MIM ही भाजपाची बी टीम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री शरद पवार आणि निवडून आलेले सर्व नगरसेवक, त्यांना पाठबळ देणारे माझे सर्व सहकारी या निमित्तानं माझ्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी इथं आले. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभार पण मानलेले आहे. नगरपालिका ही मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात लोहा शहराची विकासाची कामं कशी मार्गाला लावता येईल, मागच्या काळात जी झाली नाही, कदाचित माझा एक काळ असेल त्या काळात झालेली नसतील कामं, ती पण कामं करून स्वच्छ आणि सुंदर लोहा करण्याचा आमचा मनोदय आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. महायुतीचा अद्याप फॉर्म्युला ठरला नाही. असं आहे की महायुतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता. शिवसेनेने सकारात्मकता दाखवली. या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंतभाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटते की आज उद्यापर्यंत याच्यामध्ये निश्चितपणानं आम्ही पुढे जाऊ. जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे, सोबत नाही आले तर स्वतंत्रपणानं राष्ट्रवादी काँग्रेस लढेल. भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटते संपल्यात जमा आहे. काँग्रेसचे 10 नगरसेवक MIM मध्ये दाखल झाले, ते अशोक चव्हाणांची खेळी मानल्या जाते. याकडे अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है. ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत. परवाही आमच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील, डॉक्टर सुनीलजी कदम असतील, यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बहुतेक आमची दोघंजण आम्ही एकत्र येऊ. आता उद्या सुट्टी आहे, आज काय घडामोडी होतात ते बघू. आम्ही उद्या, आमची तयारी आहे, पण आम्ही उद्या जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहोत. नाही, आज आमची शिवसेनेच्या सोबत बैठक होईल, त्यांच्यासोबत युती झाली तर त्यांच्यासोबत करू. आमचे अध्यक्ष वंचितच्या मंडळीला जाऊन भेटले, वंचितच्या मंडळीने हात पुढे केला तर त्यांच्यासोबत बसू आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र येईल. नव्याने उदयास आलेली मराठवाडा जनहित पार्टी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक ते कोणाची बी टीम आहे सांगण्याची मी गरज नाही, त्याच्यावर आधी भाष्य करायची आवश्यकता नाही. लोकनायक न्यूज